नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत। मित्रांनो, यस इंजिनिअरिंग ॲडमिशन 2024 प्रोसेस जी आहे त्याच्या ऑफिशियल डेट्स ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत। मित्रांनो, फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इंजिनिअरिंग ॲडमिशन, त्यासोबतच मित्रांनो ME MTech ॲडमिशन, M फार्मसी, BSc ॲग्रिकल्चरल जेवढेही तुमचे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असतात म्हणजे कॅप राऊंड प्रोसेस आपण त्याला म्हणतो, त्या सर्वांच्या डेट्स ज्या आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत। मित्रांनो, काय आहेत आपल्या महत्त्वाच्या डेट्स, त्यासोबतच मित्रांनो आपण बघणार आहोत ॲडमिशनची प्रोसेस चालू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची A to Z लाईव्ह फॉर्म फिलिंगपासून कॉलेज भेटूस्तोवर सर्व गायडन्स आपल्याला आपल्या चॅनलवर भेटणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे ॲडमिशन रिलेटेड अपडेट आपल्याला भेटत राहतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून द्या, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकतो MST CET किंवा CET सेल आपण ज्याला म्हणतो, कॉमन एंट्रन्स टेस्ट यांच्याकडून सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे मित्रांनो कॅप प्रोसेस आपण ज्याला म्हणतो, त्याच्या संबंधित एक इम्पॉर्टंट नोटीस त्यांनी 4 तारखेला जाहीर केलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुमचे जे कॅप राऊंडचे ॲडमिशन आहेत तर त्या कॅप राऊंडच्या ॲडमिशनच्या टेंटेटिव्ह कॅप राऊंडच्या ज्या डेट्स आहेत त्या त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत। मित्रांनो, आता टेंटेटिव्ह डेट्स म्हटल्यावर एखाद दिवस मागे पुढे होऊ शकतं। मित्रांनो, जे टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे त्यामध्ये तुमचे MCA, MBA, MTech, ME हे सर्व जे हायर लेवलचे कोर्सेस आहेत ते येतात। तर मित्रांनो, आपण पहिले जे आहेत सर्वांच्या डेट्स बघणार आहोत। मित्रांनो, 6 तारखेपासून तुमचे ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे। 6 जुलैपासून सगळ्या ज्या लिंक आहेत त्या 6 तारखेपासून ॲक्टिव्ह होतील। मित्रांनो, यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये आपण सर्व प्रकारचे पोर्टल जे असतं ॲडमिशन पोर्टल, तर CETचे जे पोर्टल आहे मित्रांनो, त्या पोर्टलच्या संबंधित सर्व माहिती जी आहे आपण त्यामध्ये घेतलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता MCAचे जे ॲडमिशन आहे, MCAचे ॲडमिशन जे आहे ते तुमचे 6 तारखेपासून रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे। मित्रांनो, आपल्याला सर्वात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट म्हणजे BE आणि BTech म्हणजे फर्स्ट इयर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांची जी तारीख आहे ते रजिस्ट्रेशन त्यांचे 10/7/2024 पासून स्टार्ट होणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचे आहे, ज्या विद्यार्थ्यांनी MST CET दिली आहे त्या विद्यार्थ्यांचे जे आहे ते 10/7/2024 पासून रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहेत। त्यासोबतच मित्रांनो, जे B फार्मसी आणि D फार्मसीच्या ज्या डेट्स आहेत ते 11 तारखेपासून तुमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे। मित्रांनो, त्याच पद्धतीने तुमचे जे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे ॲडमिशन आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीचे जे ॲडमिशन आहे ते तुमचे 16/7/2024 पासून स्टार्ट होणार आहेत। मित्रांनो, यापूर्वी आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पोर्टल जे आहेत ते दाखवलेले आहेत। या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण शॉर्टमध्ये तुम्हाला पोर्टल दाखवणार आहेत। सोबतच मित्रांनो, MBA किंवा MCAचे जे ॲडमिशन आहेत ते तुमचे 6 आणि 9 पासून स्टार्ट होणार आहेत। ME MTechचे जे ॲडमिशन आहेत ते तुमचे 9 तारखेपासून स्टार्ट होणार आहेत। त्यासोबतच मित्रांनो, आता आपण हायर एज्युकेशन डिपार्टमेंटकडे जाऊयात। हायर एज्युकेशनमध्ये तुमचा LLB कोर्स आहे 5 इयर्सचा, तर त्याचे ॲडमिशन जे आहेत ते 8 तारखेपासून स्टार्ट होणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे ॲडमिशनचे शेड्यूल त्यांनी दिलेले आहे। या ॲडमिशनच्या शेड्यूलची PDFची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता। तर बघा मित्रांनो, ही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसची नवीन पोर्टल आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सर्व प्रकारचे ॲडमिशन बघू शकता। आता बघा मित्रांनो, आहेत डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे जे ॲडमिशन आहेत ते तुमचे चालू होणार आहेत मित्रांनो 16 तारखेपासून। तर आय थिंक 16 तारखेला या ठिकाणी तुम्हाला न्यू असा ऑप्शन जो आहे तो बघायला भेटेल। आणि या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरच्या पोर्टलवर जर का जाणार तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग यांच्या पोर्टलवर जे आहे ते रिडायरेक्ट होणार आहेत आणि या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागणार आहे। मित्रांनो, रजिस्ट्रेशन संबंधितची सर्व प्रोसेस आपल्या चॅनलवर A to Z लाईव्ह आपण दाखवणार आहेत। त्यासोबतच फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग यांच्यासाठी जेवढी काही कन्सल्टन्सी लागते तेवढी कन्सल्टन्सी आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत मित्रांनो। सोबतच कुठल्या प्रकारचं कॉलेज आपण आपल्या मार्क लिस्टनुसार सिलेक्ट केलं पाहिजे या सर्व व्हिडिओ आपण A to Z आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहेत। त्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।
तर मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व डेट्स ज्या आहेत त्या कळाल्या असतील. मित्रांनो रजिस्ट्रेशनपासून सर्व प्रोसेस A to Z लाईव्ह आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे ॲडमिशन रिलेटेड अपडेट आपल्याला भेटत राहतील. मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं आहे की कशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला ॲडमिशनला लागणार आहेत. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहायचा आहे आणि डॉक्युमेंट्स तुमचे रेडी ठेवायचे आहेत जे तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळेस लागतील मित्रांनो. तर व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर एक लाईक तो बनता आहे. सोबतच मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.